नंतर विक्रम करणारे तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान बनणारे आपले लाडके या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्यावेळेस अर्थसंकल्प घोषित झाला, या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो सन्मान करण्यात आला, त्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री म्हणून मी अभिनंदन करतो आणि धन्यवादही करतो। ज्या पद्धतीने महाराष्ट्र सुजलम सुफलम होण्याकरता जी भरीव मदत या महाराष्ट्राला या अर्थसंकल्पनामध्ये दिली, त्यामध्ये देशातला तर होच, पण महाराष्ट्रातला शेतकरी, कामगार आणि नोकरदार तसेच रोजगार निर्मिती आणि पायाभूत सोयी सवलतीसाठी ज्या पद्धतीने निधी देण्यात आला, खरं तर असा निधी यापूर्वी कधीच देण्यात आला नाही। आणि जे संतुलन वेगवेगळ्या वर्गासाठी करण्यात आलं, मग ते करापोटी असो किंवा दागदागिन्यासाठी असो, जो मध्यमवर्गीयाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या अर्थसंकल्पानं केलं, ते कधीच असा अर्थसंकल्प यापूर्वी सादर करू शकले नाही आमचे विरोधक। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला नजरेसमोर ठेवून भरीव मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे, शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे, आत्मविश्वास शेतकऱ्यांचा वाढला पाहिजे, ही भूमिका डोक्यात घेऊन सुद्धा या अर्थसंकल्पनामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू या अर्थसंकल्पनामध्ये धरण्यात आलं। दुसरा, महाराष्ट्र सगळीकडून सुजलम सफलम व्हावा या दृष्टिकोनातून विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प जो 600 कोटीचा, हा शेतकऱ्याच्याच निगडीत आहे। सिंचन प्रकल्प हे 600 कोटी देणे म्हणजे खऱ्या अर्थानं पाणीमय या शेतकऱ्याला जमिनीला पाणी कमी पडू नये म्हणून या सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटी देण्यात आले। महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी 400 कोटी ग्रामीण, म्हणजे जिथं शेतकरी खऱ्या अर्थानं दळणवळणाचे शेतकऱ्यांचे संबंध निर्माण होतात, अशा ठिकाणी 400 कोटी सुधारण्यासाठी, रस्ते सुधारण्यासाठी देण्यात आले। तसंच सर्वसमावेशक विकासासाठी जो इकॉनॉमिक कॉरिडॉर 466 कोटीचा निधी याला देण्यात आला। महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी देण्यात आले। MUTP च्या तिसऱ्या पार्टमध्ये 908 कोटी देण्यात आले। मुंबई मेट्रोमध्ये 1179 कोटी देण्यात आले। दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला 500 कोटी देण्यात आले। MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी 150 कोटी देण्यात आले। नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी देण्यात आले। नाग नदी पुनर्वसन साठी 500 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटी। हे जे काही देण्यात आलं, याच्यामध्ये असं दिसतं की शेतकरी हा याचा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे आणि कोणत्या तोंडाने विरोधक हे विरोध करता, यामुळे शंका निर्माण होते। शेवटी मोदीच्या खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पानं जो महाराष्ट्र सुजलम सफलम झाला आणि निश्चितपणे जो कॉन्फिडन्स महाराष्ट्राचा त्यांनी वाढवला, त्याबद्दल खरंच परत एकदा धन्यवाद द्यावं वाटतं। आणि निश्चित स्वरूपात या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा, महाराष्ट्रातील महिलेचा, महाराष्ट्रातील बेरोजगार युवकाचा, महाराष्ट्रातील विकासशील सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं प्रगतीकडे वाटचाल व्हावी, या दृष्टिकोनातून जो आत्मसन्मान महाराष्ट्राचा केला, त्याबद्दल मी शतशः मोदी सरकारचे आणि भारतीय जनता पार्टी केंद्राचे मी ऋणी आहे महाराष्ट्रातर्फे। आणि निश्चितपणे हा बोलबाला सर्वसाधारण माणसामध्ये होतोय आणि याच्यामुळे नेरोटे बरेच जण सेट करतील, परंतु जो खऱ्या अर्थानं जे काम चालू आहे
ते काम लपवण्यासारखं नाहीये. कितीही कोंबड्यावर खऱ्या अर्थानं टोपलं टाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो का? तसं मोदीच्या कामाविषयी झालेलं आहे. तुम्ही कितीही लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधा किंवा कितीही लोकांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण हा सूर्य आणि हा जाहिरात समोरासमोर आहे आणि त्यामुळे विकासाला कोणी आता यापुढे थांबू शकणार नाही. एवढंच यावेळेस सांगतो आणि खऱ्या अर्थानं आमचा नेता, आमचा स्वाभिमान, अभिमान ही भूमिका यावेळेस आमच्या डोळ्यापुढे येते. एवढंच बोलतो आणि अर्थसंकल्पनाच्या या मोठ्या निधीबद्दल परत एकदा अभिनंदन आणि ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.